आता अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। कशा पद्धतीने कुठल्या युतीच्या माध्यमातून आणि कुठल्या कुठल्या प्रभागातून आज नामांकन अर्ज दाखल करण्यात आले? वेगवेगळ्या कारणामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या। अखेर या आता एकाच वेळेला या निवडणुका लागल्यात। आपण पाहतोय नगरपालिका निवडणुका झाल्या, महापालिकेच्या निवडणुका झाल्या आणि आता ग्रामीण भागासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका देखील 5 फेब्रुवारीला मतदान होते। आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेले आहेत। काही फॉर्म आम्ही उद्या भरणार आहोत आणि येणाऱ्या 5 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला आम्हाला चांगलं यश या मतदारसंघांमधली जनता ही निश्चितपणाने देईल, आम्हाला आशीर्वाद देईल, हा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे। भारतीय जनता पार्टी युतीच्या माध्यमातून काय निर्णयाच्या पावलाकडे गेलेली आहे? नाही, भारतीय जनता पार्टी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करते। युतीच्या बाबतीमध्ये आम्ही राष्ट्रवादीच्या बरोबर चर्चा केलेली आहे, शिवसेनेच्या बरोबर चर्चा केलेली आहे, पण राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकत्रित या जिल्ह्यामध्ये निवडणूक लढवत नाहीयेत। त्याच्यामुळे नेमकं कोणाबरोबर युती करावी, कोणाबरोबर युती करत असताना त्याच्यामध्ये आम्हाला जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना निवडणूक लढवता येईल। विशेषत्वानं दक्षिण रायगडमध्ये या संदर्भामध्ये एकमत न झाल्यामुळे आधी फॉर्म भरायचे आणि त्याच्यानंतर याबाबतीचा निर्णय करायचा असं आमचं ठरलेलं आहे।